स्टडी विथ मी फॉर IBPI एक्झाममध्ये मी पहिला चॅप्टर स्टडी करत आहे मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये ऑर्गनायझेशन अँड प्रॉफिट. तर ऑर्गनायझेशनमध्ये सर्वात पहिल्यांदा दिलेलं आहे फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्युअर, म्हणजे उद्योजकाची कार्य कोणती आहेत. तर पहिली 5 महत्त्वाची कार्य, त्याच्यामध्ये पहिल्यांदा येईल डिसिजन मेकिंग, त्याच्यानंतर येईल मॅनेजमेंट कंट्रोल, त्याच्यानंतर येईल डिव्हिजन ऑफ इन्कम, त्याच्यानंतर येईल रिस्क टेकिंग आणि त्याच्यानंतर येईल इनोव्हेशन. तर आता आपण एकदम विस्तृतपणे पाहूयात. तर सुरुवातीला जे फंक्शन होतं एंटरप्रेन्युअरचं ते होतं डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंगमध्ये काय काय येईल, तर त्याला जे उत्पन्न घ्यायचं आहे ते नेमकं कशाचं घ्यायचं आहे, कशा स्वरूपाचं घ्यायचं आहे, किती घ्यायचं आहे, कुठे घ्यायचं आहे, ह्या सगळ्याचं डिसिजन त्या उद्योजकाला घ्यायचा असतो. तर सेकंड होतं डिसिजन मेकिंग नंतर मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट सुरुवातीच्या काळामध्ये उद्योजकच मॅनेजमेंट करायचा, की आपल्याला पर्सन्स किती लागणार आहेत किंवा एखादं काम कोणता पर्सन करू शकेल. जे आजकाल मॅनेजर पेमेंट देऊन ठेवले जातात ते उद्योजकच काम करत होते. तर आता स्टडीमध्ये आपल्याला हे उद्योजकाचंच कर्तव्य दिलेलं आहे, तर म्हणून आपण इथे मॅनेजमेंट हे सुद्धा त्याचंच कार्य, उद्योजकाचंच कार्य आहे म्हणून कन्सिडर करत आहोत. तर त्याच्यानंतर होतं इन्कम डिव्हिजन. तर इन्कम डिव्हिजन किती गरजेचं आहे, तर इन्कम डिव्हिजन सुरुवातीपासून जर एखाद्या उद्योजकाने केलं तर त्याचा फायदा असा होतो की एखाद्या वेळी जर उत्पन्न नाही झालं तर इन्कम डिव्हिजन केल्यामुळे त्यावेळी त्याला जर रेंट द्यायचं असेल किंवा पेमेंट द्यायचं असेल किंवा तसेच काही चार्ज पे करायचे असतील तर तो त्यामधून व्यवस्थित करू शकतो. त्याच्यानंतर होतं रिस्क टेकिंग. तर रिस्क टेकिंग पण एक खूप महत्त्वाचं त्याचं कर्तव्य आहे किंवा कार्य आहे. तर आजच्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये रिस्क 2 प्रकारचे असतात. एक तर टेक्निकल, मी म्हटल्याप्रमाणे कॉम्पिटिटिव्ह रिस्क असते, जे आपण म्हणजे त्याच्यावर इन्शुरन्स वगैरे पण आपण क्लेम वगैरे करू शकत नाही. आणि दुसरी जी रिस्क असते त्याच्यावर आपण इन्शुरन्स क्लेम करू शकतो, जसं की म्हणजे फायर रिस्क असू शकते किंवा एक लॉस ऑफ गुड्स वगैरे, अशा सगळ्या रिस्क असतात. पण या दोन्ही प्रकारच्या रिस्क ह्या हाताळाव्या लागतात उद्योजकाला. त्याच्यानंतर आहे इनोव्हेशन. तर इनोव्हेशन करत राहणं ही आजच्या काळाची गरज आहे, म्हणून ते आपल्या उद्योजकाचं वैशिष्ट्य पूर्ण कार्य आहे. ओके, थँक्यू.